श्री स्वामी समर्थ. तर आज बनवलं होतं मी पनीर मसाला. तर इथं मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे, पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आणि ते छान भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये परत मी कांदा ॲड केला आणि तो पण छान असा परतून घेतला आणि सोनेरी कलर येईपर्यंत असं आपण भाजून घ्यायचं त्याला छान असं. आणि ही जी कढई होती ती नंदुबाईनं आणली होती अल्लामावरून. छान होती, जाड पण होती कढई. त्यानंतर मी जे पनीर आणलं होतं ते बर्फ होतं, त्यासाठी मी पाण्यामध्ये भिजत घातलं. त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा भाजून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट ॲड केली आणि छान असं भाजून घेतलं. तर कांदा लसूण अंबारी मसाला घातलेला होता, मला काही एवढं आवडलं नाही, तर नाहीच घातलं तरी चालेल. आणि घरगुती आपलं लाल तिखट मी ॲड केलं आणि छान असं भाजून घेतलं ते पण. आणि मी इथं कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ती पण ॲड केली आणि असं छान 2-3 मिनटं भाजून घ्यायचं. आणि पनीर जे होतं ते मोठं होतं म्हणून मी इथं बारीक तुकडे बनवून घेतले आणि परत इथं बघू शकता तुम्ही छान असं भाजून घ्यायचं कलर येईपर्यंत. काजू करी मसाला मिक्स तो पण घातलेला आहे मी याच्यामध्ये. काजू तर घरी अवेलेबल नव्हते, पण जाऊ दे म्हटलं आपण पनीर बनवतो म्हणून मी हे पण ॲड केलं त्याच्यामध्ये आणि असं छान भाजून घेतलं. त्यानंतर मी पनीर मसाला पण ॲड केला आणि छान असं ते पण सगळं एकजीव करून मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि छान असं ते पण सगळं एकजीव करून मिक्स असं भाजून घेतलेलं आहे. तेल येईपर्यंत असं आणि लाल कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं. आणि लाल हळद पण घालायची आणि पनीर पण ॲड केलं याच्यामध्ये आणि छान असं ते पण परतून घेतलं 2-3 मिनटं. तर बघू शकता तुम्ही. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि पनीर जे मी भिजत घातलं होतं ते पाणी आणि मिक्सरमधून जी पेस्ट होती त्याच्यामध्ये ॲड करून मी ह्याच्यामध्ये कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं दही पण ॲड केलं माझ्या मिस्टरांनी. मला तर शक्यतो आवडलंच नाही, दही वगैरे घालायचं आवडतच नाही. तर बघू शकता. आणि त्यानंतर इथं असा कलर आलेला. त्यानंतर इथं 10 मिनटं झाकून ठेवायचं आणि उकळी आल्यानंतर आपण भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज एवढा व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक करा.